नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण ना एक इडलीची रेसिपी बघतो आहे, ते पण लेफ्ट ओव्हर इडलीची. म्हणजे शिळ्या ज्या इडल्या असतात ना त्याचं काय करावं नेहमी प्रश्न पडतो. अशाच तर खाल्ल्या जात नाही त्या चटणीबरोबर. आणि आता ह्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना थोडेसे मस्त असे कडक झालेले आहेत. आणि ह्या रेसिपीसाठी लेफ्ट ओव्हर इडलीच्याच म्हणजे ही रेसिपी जी बनवते ना त्याच्यासाठी ही लेफ्ट ओव्हर इडलीच चांगली असते फ्रेश इडलीपेक्षा. कारण का त्याच्यानेच मस्त अशी रेसिपी तयार होते आणि खायला तर इतकी भारी लागते, भन्नाट लागते ना. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी, खूपच टेस्टी लागते. त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे जवळपास आता बघा याडे 8 इडल्या आहेत. मी 8च्या 8 इथे कट करून घेणार आहेत. अशा पद्धतीने पहिले उभे कट करून घ्यायचे आहेत 4 भागामध्ये. त्याच्यानंतर आडव्या ह्याच्यामध्ये कट करायचे आहेत 3 ते 4 भाग. म्हणजे मी छोटे छोटे पीसेस करते त्याचे. तुम्हाला पाहिजे तुम्ही फक्त मोजून 4 पीसेस करू शकता किंवा उभेच फक्त ठेवू शकता. कोणत्या साईजमध्ये असतात, कोणत्या शेपमध्ये पाहिजे हे काय मॅटर करत नाही. आपल्याला जसे पाहिजे तशा ह्याच्यामध्ये तुम्ही कट करू शकता. आणि अशा पद्धतीने बनवलात ना लहान मुलांना वगैरे खरंच खूप आवडतील. सकाळी म्हणजे रात्री आपण जर बनवल्या असतील आणि उरलेल्या असतील त्याचा दुसऱ्या दिवशी आपण नाश्त्यासाठी वगैरे अशा पद्धतीने खरंच उपयोग करू शकतो. इतकी भारी लागते रेसिपी. आता सगळ्या इडल्या मी कट करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आणि त्यानंतर एका साईडला पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे राई जिरं. ते छान तडतडायला द्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. बेसिक तडका देणार आहोत आपण ह्याच्यासाठी. काही याच्या बाबा आणि खायला खरंच चटणी किंवा कोणता सॉसची गरज लागत नाही. इतकी भारी लागते ही रेसिपी. आणि छान म्हणजे तेलामध्ये राई जिरं कढीपत्ता छान तडतडलं की मी इथे 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत, जेणेकरून त्या इझिली बाजूला करता येतील. तुम्हाला पाहिजे तर छोट्या छोट्या बारीक पीसेसमध्ये कट करा. फक्त याचा फ्लेवर छान उतरला पाहिजे, थोडासा स्पायसीनेस त्याच्यामध्ये उतरला पाहिजे ना, तर त्या खरंच खूप भारी लागतात. कारण का नाही म्हटलं तर इडलीमध्ये थोडासा आंबटपणा असतो, थोडासा किंचितचा असतो. त्याच्यामुळे थोडासा स्पायसीनेस असेल ना तर खूप भारी चटपटीत लागतात ह्या इडल्या. आणि त्याच्यानंतर मस्त अशा तेलावर मिरच्या छान फ्राय केल्या की त्याच्यानंतर हळद टाकायची आहे. आणि हळदही व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे तेलामध्ये प्रॉपर अशी. असं नाही दाखवायला पाहिजे की एकाच ठिकाणी लागली आहे. प्रत्येक प्रॉपर इडलीला प्रत्येक पीसेसला लागलं पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित पसरवून घेतलं. छान असं हळद मिक्स केली तेलामध्ये की सगळ्या जेवढ्या आपण इडल्या कट करून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे जास्त तुटत नाहीत का, तर हे आपण म्हणजे चिकटतही नाही त्याच्यामध्ये पॅनला वगैरे, कारण का आपण इथे शिळ्या वापरल्या आहेत. या जर तुम्ही ताज्या इडल्यांचा केलात ना तर थोडंसं खाली पॅनला नाही म्हटलं तरी चिकटण्याची शक्यता असते. ह्याच्यामध्ये थोडंसं कमी असतं. थोडंसं तेलाचा जास्त वापर केलात ना 1 ते 2 चमचे वगैरे एवढा, त्यात व्यवस्थित प्रॉपर पीसेसला व्यवस्थित मसाले वगैरे व्यवस्थित कोट होतात. त्यासाठी छान असं मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इडलीमध्ये असतंच, पण त्याच्यामुळे थोडंसं अंदाजाने व्यवस्थित टाकायचं आहे मीठ. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इडल्या जर खूपच कडक अशा वाटत असेल ना तर थोडासा हातावर पाणी घेऊन थोडंसं त्याचा शिंतोडा मारलात ना तरीही चालेल. पण मला गरज वाटत नाही, कारण का व्यवस्थित त्या होतात तेलामध्ये. थोडंसं टाकलं ना की सॉफ्ट होऊन जातात त्या बरोबर. फ्रीजमधल्या काढल्या जर तुम्ही अशा फ्राय केलात ना तर लगेच म्हणजे जसं आपण तेलावर टाकून ना जर वाफेवर व्यवस्थित सॉफ्ट होऊन जातात. नाहीतर तुम्ही एक वाफ काढून घेतलात तरीही चालेल. मी ते वाफ वगैरे काहीच काढून ठेवलेलं नाही, फक्त मिक्स केलेलं आहे. एक 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते आपली. आणि खरंच खूप भन्नाट लागते ही रेसिपी. आता आपल्या मस्त अशा इडली फ्राय तयार झालेल्या आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा. मस्त तोंडी लावायला त्याच्या मिरच्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील, इतकी भारी लागते ही इडली फ्रायची रेसिपी. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.